माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या घरातली, तुमच्या कुटुंबातली, तुमच्या गावातली, तुमच्या नातेवाईकांतले असे जे जे लोक आहेत ज्यांचं अद्याप तारण झालं नाही आहे, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण वेळ थोडाच राहिलेला आहे. प्रार्थना करा दुसऱ्यांसाठी. तुमच्या घरात असे लोक आहेत का ज्यांना अजूनही देवाची ओळख झाली नाही आहे, जे अजूनही पापी मार्गाला आहेत? त्यांच्यासाठी प्रार्थना करा. रोज प्रार्थना करा. सोडू नका प्रार्थना करणं. एकदा केली 10दा केली काय होत नाही असं करून सोडू नका. प्रार्थना करत राहा. तुमचे नातेवाईक, तुमचे शेजारी, तुमचे आवडते लोक जे अजून तारण पावलेले नाही आहे, ज्यांना अजून पाप क्षमेचा मार्ग मिळाला नाही आहे, ज्यांना देवाची ओळख झाली नाही आहे, रडा त्यांच्यासाठी, अश्रू ढाळा आणि देवाला सांगा, जशी माझ्यावर दया केली तशी त्यांच्यावर पण दया कर. जसे माझ्या आत्म्याचे डोळे उघडले तसे त्यांच्या पण आत्म्याचे डोळे उघड. त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण वेळ थोडाच राहिलेला आहे. ही आहे जगाची संध्याकाळ. 2026ला जगाची सकाळ आणि दुपार समजू नका. ही जगाची संध्याकाळ आहे. लवकरच शेवट येणार आहे. म्हणून जे तुमचे आवडते लोक, तुमचे प्रिय लोक ज्यांचं अद्यापही तारण झालेलं नाही आहे, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आणि त्याचबरोबर स्वतः पण विश्वासामध्ये टिकून राहा. देवाच्या मार्गामध्ये टिकून राहा. तुमच्यावर मोह पण येतील. पापात पाडण्यासाठी पण सैतान पुष्कळ प्रयत्न करतो. आपण पापात पडावे म्हणून वेगवेगळे मोह आपल्या समोर येतात. वेगवेगळ्या परीक्षा आपल्या समोर येतात. कधी कधी आपला पाय घसरतो सुद्धा. आपण खूप वेळा स्वतःवर नियंत्रण ठेवतो, ताबा ठेवतो, पण कधी कधी आपला पाय घसरतो. पण लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा पाय घसरतो ना, तेव्हा पटकन उठून उभं राहायचं असते आणि प्रभूच्या क्रुसासमोर येऊन पश्चाताप करायचा असतो आणि त्याला सांगायचं असतं, मी तुझा आहे. मला त्या दुष्टाच्या हातात जाऊ देऊ नकोस. मी तुझा आहे. कारण देव पुन्हा पुन्हा वळून दया करतो. पुन्हा पुन्हा दया करतो. पुन्हा पुन्हा तो आम्हाला व्यंगेत घेतो. म्हणून जर तुमचा पाय घसरलाच तर असं समजू नका, आता संपला, आता मी नरकातच जाणार. जरी पाय घसरला तरी उठून उभे राहा, कारण देवाची दया संपली नाही आहे, देवाची ममता संपली नाही आहे. परत येऊन त्याच्यासमोर गुडघे टेका, पश्चाताप करा, रडा आणि त्याला मिठी मारून सांगा, मी तुझा आहे, मी तुझी आहे. मला त्या दुष्टाच्या हातात जाऊ देऊ नकोस. देवाच्या मार्गामध्ये टिकून राहा. देवाच्या मार्गाने चालत राहा. आणि जे तुमचे आवडते लोक ज्यांचं अद्याप तारण झालं नाही, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, कारण वेळ थोडा राहिला आहे. जेव्हा या जगाला फुल स्टॉप बसेल, शेवटचा दिवस येईल, त्यानंतर उद्या नसेल, परवा नसेल आणि मग कोणी कितीही प्रयत्न केला तरी ते स्वतःला वाचवू शकत नाहीत. म्हणून स्वतःचं तारण साधून ठेवा आणि त्याचबरोबर दुसऱ्यांच्या तारणासाठी सुद्धा प्रार्थना करा आणि प्रयत्न करा.